राम राम मंडळी, कलम 302 विलॉग या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. अतिशय अभिमानाने सांगतो, शीघ्रपतनासारख्या समस्येवर आपल्या औषधांनी यशस्वीपणे मात केलेली आहे. सुंदर रिझल्ट यायला लागल्यात आणि ह्याच्यापेक्षा वेगळं असं समाधान काय असू शकत नाही आपल्या सबस्क्रायबरसाठी. ते आता ह्याच्यात बी कसं होतं तुम्हाला सांगतो. ह्या 5 वनस्पती तर होत्यात, पण विदारी कंद नावाचा प्रकार अजून नाही भेटला. ते जर भेटला ना, दुधात साखर पडल्याशिवाय राहणार नाही असा विषय. जाऊ द्या, मरू द्या. आतून आपल्या स्टोरीकडे जाऊ. पुणे तेथे काय उणे, पुणे तेथे गुन्हेच गुन्हे अशी म्हणायची परिस्थिती सध्या तरी आहे बुवा. हा, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुंबईसारख्या महानगरापेक्षा पुण्यात गुन्ह्यांची संख्या वाढली आहे, हे लक्षात घ्या. पोलीस आपापल्या पद्धतीने प्रयत्न चालू आहे कंट्रोल करण्याचा, पण पुणे गुन्हेगारी टॉपला जायला लागले. ही तुमच्या आमच्या सगळ्या दृष्टीने दुःखाची गोष्ट आहे पुण्यामध्ये. आणि असं काय नाही की बाबा ते अडाणी आहे, ते शिकलेला नाही म्हणून तो गुन्हा करतोय. गुन्हा कधी कसा कुणीही करू शकतो. हा, उच्च शिक्षित पण करू शकतो, मिडल क्लास करू शकतो, आणि जो गरीब आहे खालच्या थरात आहे, त्याला इन्कमचा सोर्स नाही, शिक्षण नाही, तो सुद्धा करू शकतो. संजय सावंत ही व्यक्ती पुण्यातल्या राजकारणात अग्रभागी असलेलं नाव. कुठला कार्यक्रम असला, भारतीय जनता पार्टीचा हा पदाधिकारी आहे आणि BJPशी संबंधित व्यक्ती, चंदननगर या ठिकाणी राहणारा. पण आता ही पक्ष काय पोटभरीत नाही आपलं. पक्ष कुठला पक्ष असू द्या, माणूस आपला प्रपंच करण्यासाठी, पैसा मिळवण्यासाठी काहीतरी हातपाय मारित असतो, काहीतरी काम करत असतो. हा इलेल झालेला माणूस वकील संजय सावंत. आता त्यांच्या पत्नीचा विषय बघू आपण काय. स्वाती सावंत ह्या सुद्धा एक आत्मनिर्भर महिला म्हणाय हरकत नाही, किंवा स्वतःच्या पायावर उभी राहिलेली महिला. शिक्षिका आहे स्वतः आणि भाजपचेच पदाधिकारी. आणि त्यांचं तो पुणे महिला शिक्षण पदाधिकारी यांचं एक ते हे असतं, थोडक्यात म्हणजे सेल असतात. ते प्रत्येक ह्याचे पदं वाटण्यासाठी प्रत्येक पक्षात असतात. त्यांची ही पदाधिकारी महिला असू द्या. 16-17 वर्षाची एक अल्पवयीन मुलगी आहे, तिचं शिक्षण व्यवस्थित चालू आहे. म्हणजे थोडक्यात असं म्हणा हरकत नाही की बाबा आपण ज्या पक्षासाठी काम करतो त्या पक्षाच्या हातात गल्लीपासून दिल्लीपर्यंत सत्ता आहे. आलं लक्षात. तिला ठोकला, बागवगा घातलं की काम ओकेच असा विषय. चालून द्या. मग ह्या दोघांची पायची बोटं तुपात होती. ऑफिस होतं स्वतःचं ऑफिस. म्हणजे पुण्यात तुम्हाला सांगतो, पाय ठेवायला सुद्धा जागा नाही कुठं. रस्त्यावर बी नाही ठेवू शकत, गाडी उडून जाईल. पुण्यात लय मागे. एखाद्या दुकानाच्या पुढे जाऊन उभा राहिला तर ते म्हणे किती उभा राहिला, बाजू सर, गिरायकाला माझं दुकान दिसून दे, माल दिसून दे, अशी परिस्थिती. त्या ठिकाणी त्यांचं ऑफिस आहे, कॉर्पोरेट ऑफिस चांगलं. हे जे संजय सावंत आहे, ह्या व्यक्तीची पर्सनल सेक्रेटरी पूनम मुन. म्हणजे ऑफिशियल जी कामं आहेत, अगदी पैशाचे व्यवहार सांभाळण्यापासून ते कोण येणारे, कोणाची मीटिंग कधी ठेवायची, काय कसं बोलायचं, काय सगळं. कारण पूनम मुन ह्या व्यक्तीचा परिचय, ह्या महिलेचा परिचय थोडा करून घेऊ. दिनेश मुन यांच्या त्या पत्नी. आणि पूनम मुन कामाला, दिनेश मुन कामाला. कारण काय, शिक्षणाने कामाला लागल्या. त्या घरची परिस्थिती अत्यंत बेताची. मग आता प्रपंच तुम्हाला माहिती आहे महागाई किती झाली. काल उतारलो, एका पंपावर गेलो, शेल कंपनीचा पंप होता. म्हणला फोन आत्ताच आलाय आणि डिझेल 122 रुपये डिझेल बरं का, मग 30 रुपयाने वाढले. आणि पटकून तिथून गाडी काढली, दुसरीकडे गेलो. तिकडे सगळीकडे आपल्या 91चा रेट होता. म्हणजे काही गोष्ट लक्षात घ्या, आता डिझेल 30 रुपयाने उडी हाणे असं वाटतंय बा मला. बघा काय करता येईल. दुसरी गोष्ट, ह्या ज्या पूनम मुन आहेत, त्यांना देवाधिकाचा काहीतरी आध्यात्मिक नाद, त्याचा कधी त्या संस्काराचा भाग आहे. 2 लेकरं आहेत ती शाळेत, पण नवरा बायकोनी कमावल्याशिवाय काय प्रपंच चालत नाही, अशा हिशोबाची महिला. मग लागल्या कामाला ह्या संजय सावंतच्या इथं ऑफिसमध्ये. जाता येता रोडला एक मंदिर लागायचं, त्या मंदिराचं नाव वाघेश्वर मंदिर.
ज्या ठिकाणी आपली बस जाते बागला मुखेला, सगळ्या आता जे येतात त्यांना माहिती आहे, वाघेश्वर मंदिरात तिथं थांबतो आम्ही. तर वाघेश्वर मंदिरात मन प्रसन्न होतं. असं मंदिर आहे, तळे साईट, ऐतिहासिक वस्तू आहे, झाडं आहेत बसायला हिरवा. थोडासा धावपळीच्या जीवनात एक 5 मिनटं देवाच्या दारात शांत बसल्या थोडं बरं वाटतं, म्हणून बरेचसे लोक, वयस्कर व्यक्ती, रिटायर तिथं बसतात. ह्या पण त्या मंदिरात जाऊन बसायच्या 10 मिनटं 15 मिनटं. थोडं मनाला बरं वाटलं की तिथून त्या घरी जायच्या. पूनम म्हणून तारीख उजाडली 16, नेमकी आपण 16लाच गेलतो, त्या दिवशीच घडलेला विषय. 16 तारखेलाच आम्ही मंदिरात होतो, त्या तिथं आपण जात असतो. 12 वाजता गाडी निघायची म्हणून आम्ही 11 वाजता तिथं पोहोचलो. काही येत होते, काही आलेले होते आपले भाविक. त्या 16 तारखेला नेहमीप्रमाणे ह्या पूनम म्हणून कामाला गेल्या ऑफिसमध्ये कामाला गेल्या. आणि त्या ठिकाणी 1 तास 2 तासांनी त्यांची त्या संजय सावंत ऑफिसमध्येच, बायको स्वाती सावंत आणि ती अल्पवयीन मुलगी, ते आल्या बा 2 जणी ऑफिसमध्ये. कोण येतंय कोण नाही येतंय, ही समोरची जी दुकानदार आहेत ना, म्हणजे शेजारी म्हणा थोडक्यात, हे बघत होते आज मॅडम पण आल्यात बा. असं म्हणजे माणूस बसल्या गिरायक म्हटले बघते कोण येते कोण जाते, हे लय महत्वाचं असतं. CCTV प्रत्येक गोष्ट चेक करतो, पण माणसाचे डोळे म्हणजे लय खतरनाक. हा मॅडम तर आज आल्या बा, शेजारी पाजारी म्हणले. त्या ठिकाणी गेल्यानंतर ऑफिसमध्ये बसले. मॅडम तावातच स्वाती सावंत आणि त्या पूनम बाईंना बोलून घेतलं. का ग म्हणले, तू माझ्या नवऱ्यावर आहे, तू नवऱ्याचा माझ्या पिच्छा सोडत नाही, असं तसं. अशी ती एकमेकीचा, तर 2 बायाच्या मनात शक्यतो कोणीच पडत नाही, पण एकमेकी आरोप प्रत्यारोप चर्चा चालू झाली बा त्यांची. रागातच दरवाजा लावलेला. आता ही आता माहीत नव्हतं कोणाला की इतकी गंभीर घटना घडल म्हणून. तिथं संजय सावंत पण होता. आता ही झाली एका पार्टी तिघं, ती बाई एकटीच पूनम म्हणून. आणि मग हे दोघे आता बायाबांचं मांडण. अशा वेळेस हे जे समजा हे प्रस्थापित आहेत, भाजपचे पदाधिकारी, दुनियादारी, आणि अशा प्रकारचा गुन्हा केला, आता पक्ष काय करतो ते काढून टाकतो त्यांना, ते असं असतं. मग त्यांची जे आरोप प्रत्यारोप चालले, माझ्या नवऱ्याबरोबर फिरती, माझ्या नवऱ्याबरोबर तू आहेस, त्या बायांचं ती आरोप, तिकडून आरोप, कुठे पुरावे का, संशय घेऊ नका, असं करू नका, माझे लेकरं बाळे आहेत, असं वाईट वक्त बोलू नका, ठेवायचं ठेवा कामाला, नाही तर मला आज काढून टाका, रिझाईन द्या. ही चर्चा वाढता आणि कुठलं आता तुम्ही म्हणता ह्या पूनमचं त्यांचं लफडे फक्त संशयाचा विषय होता बरं का. अजून तरी तशा प्रकारे पोलीस जो अधिकार, पोलीस तपास जो चाललाय, अजून काही त्यातून निष्पन्न झालेलं नाही. हा पहिली संशय बाईच्या मनात घर. बाई तुम्हाला माहिती आहे ना, कुठली कोण तुमची आमची कोणाची बायको असू द्या, ती नवरा काठून पिऊन आला, हलबडत आला, एक वेळ सहन करी. पण आपल्या नवऱ्याने दुसरी बाईचं कुठं आहे असं म्हणल्यावर त्याची तळपायाच्या मस्तकाला जाते. हा, आणि त्याच्यात ती ताकदवान असेल आणि ते पैसे कमावणे असेल तर अजून जास्त जाते. आणि त्यात ती बाजीची पदाधिकारी असेल तर मग परत 100ला काटा तुटून जातो फार. हा, जाऊ द्या मग. आता इथं काय झालंय, अशा भांडणांचं ती उग्र रूप धारण केलं, एकमेकाच्या जिंजा ओढणं, हाणामारीपर्यंत. अशा वेळेस हा जे संजय सावंत आहे, ह्या व्यक्तीने 2 बायांना बाजूला करायला पाहिजे होतं. हाय ना बायकोला संशय का, ए बाई तुझा पगार ही तू आजपासून कमावू नको, आलं लक्षात. काही त्या ही चूक आहे त्या संजय सावंतची की यांचं तोडलं नाही बाजूला. उलट ह्यानी काय वाक्य वापरलं तुम्हाला सांगतो. तुझं बरोबर आहे बायकोला म्हणतोय आपल्या, हीच माया मागं लागली. अरे असं कुठं असतं का? म्हणजे बघा आता वाढल्याने कसं वाढतं. त्याच्यामुळे 2 माणसांनी समजा लय वाढण्यासारखं दिसलं किंवा आपल्यासारखं गावाकडं तर करता बस, शहरात माहीत नाही, दोन्ही बाजूला काढायची, ओढीत न्यायची, म्हणजे पुढचा अनर्थ टळतो. कारण एकदा रागाच्या तडाख्यात माणूस काही करू शकतो. त्यांनी काय बाजू त्याच्या समोर चाललं होतं सगळं. ह्या मुलीने त्याच्या बायको स्वाती सावंत ह्या दोघांनी मिळून त्या महिलेला इतकी मारहाण केली पूनमबाईला. कोपऱ्यात पडलेली बॅट होती, बॅट क्रिकेट खेळायची, डोक्यात हाणल्यावर परार केलं, रक्तबंबाळ डोकं झालं. ती पूनमबाई मूर्छित होऊन म्हणजे बेशुद्ध होऊन खाली पडली.
आता ती डोकं आहे महाराज, ती एवढं सोपं नाही डोक्यात हाणणं. डोक्यात कोणाच्या हाण नका कधी. पोलीस सुद्धा टॉर्चर करताना डोक्याला कधी हानीत नाही, ध्यानात ठेवा. ते दुसऱ्या ठिकाणी हाणतात, जेणेकरून जज पुढे दाखवायची लाज वाटून लोकांना. हा असं असतं. पडली भाऊ खाली बाई, रक्ताच्या थारोड्यात, बिथाडावर रक्त सांडलेलं, ते उडालेलं हे ते. त्यांनी पाटकुनी ती पोत्यात, ह्यो संजय सावंत गेला, पोते गेला पोत्यात, मृतदेह बांधला, कोपऱ्यात ठेवला, अंधार केला, बल लाईट विजावल्या, दरवाजा बंद केला, गेले निघून. मला एक गोष्ट ह्या स्टोरीमध्ये कळली नाही, अजून उलगडा झाला नाही. कदाचित पोलिसांमार्फत आता दुसरी प्रेस कॉन्फरन्स जी होईल त्याच्यात ते क्लिअर करतील. एक शिक्षिका आहे, दुसरा कायद्याचा अभ्यासक किंवा वकील आहे. मग एखादी बॉडी डिस्पोज करणे किंवा नष्ट करणे, एवढे पुरावे ठेवून ऑफिसला कुलूप न लावता निघून, हे एवढं कसं काय म्हणजे बेसावध राहू शकतो? हा माझ्या मनात पॉईंट आला. गेले निघून, ऑफिसला कुलूप पण आहे, तसंच ऑफिस उघडं नव्हतं, फक्त लोटलेलं होतं, दरवाजे लावलेले. गेले निघून. आता संध्या रात्री 9 वाजता पती दिनेश मून त्या महिलेचा घरी आला. पुन्हा मालिक रे, मुलं म्हणले नाही आले, मम्मीची वाट बघतो, फोन स्विच ऑफ लागतोय. ते असं म्हणलं म्हणजे कोणाची, तुम्हाला सांगितलं कोणाच्या आयुष्यात कधी काय टाईम झाला उभं राहीन सांगता येत नाही. तिथून त्यांनी पाटकुनी ऑफिसला संजय सावंतला फोन केला. संजय सावंत म्हणला नाही, ते ऑफिसमधून गेले, त्यात ते काय मला माहीत नाही, ते गेले ऑफिसमध्ये. आणि ते साहेब म्हणतो गेले, मोबाईल तर बंद लागतोय. आणि शहरात वातावरण असेल की कोणाचं कोणाकडं लक्ष द्यायला नाही लोकांना. लक्षात घ्या, आपापल्या नादाची जगत असतो, आपापल्या प्रपंच लढाई पैसा मिळवण्यासाठी जगत असतो, 4 रुपयासाठी. अरे काय करावं. मग त्यांनी तिथलं लक्ष्मीनगर पोलीस स्टेशन लोकल ते गाठलं. पतीने म्हणला साहेब, माझी पत्नी जी ही होते पूनम मून, यांचा मोबाईल स्विच ऑफ लागतोय, जिथं कामाला आहे त्या ऑफिसमध्ये. त्या साहेबाला फोन केला, ते म्हणतात कामावर निघून गेल्या. मग तर पोलिसांचं कसं असतं मला सांगतो, ते कायदेशीर बाजू तपासतात, त्यांना सगळं कळतं. आपला कायदा माहीत नसतो, त्यांना सगळं माहीत असतो. कुठलीही व्यक्ती मिसिंग झाल्यानंतर 24 तासापर्यंत रिपोर्ट दाखल करता येत नाही, हा कायदा आहे. 24 तासात बऱ्याच वेळा किरकोळ कारणातून कधी कोणी शेजारी जातं, मोबाईल फुटू शकतो, काय शकतो, संपर्कही नव्हतो माणूस. त्याच्यामुळं घरच्यांना काळजी लागते, माणूस पाटकून येतं. त्यामुळे ते म्हणजे 24 तासानंतर तुम्ही परत या. पण तुम्ही तुमच्या प्रायमरी स्टेजवर तपास करू शकता. कायदेशीर त्यांनी सल्ला दिला. हा म्हणलं हे पण साहेब बरोबर आहे, मी जाऊन बघतो. ते जे पती आहे दिनेश मून, म्हणजे आता दुसरा बघणार कुठं ना ठेपास. 2च पर्याय आहेत, ऑफिसपासून ते CCTV चेक करणे, त्याची विचारपूस करणे आणि ऑफिसमध्ये चौकशी करणे, हे 2-3च पर्याय. तिथं परत आलं शेजारी पाजाऱ्यांना. हा म्हणले काय एवढं सांगता येणार नाही, पण आम्ही आमच्या ह्याच्यात असं शेजारी पाजारशी दुकानदार बरं का. पण म्हणले आज मॅडम म्हणजे मालकाची बायको स्वाती सावंत आणि ती अल्पवयीन मुलगी ह्या आल्या होत्या. तिथून ठेपा मिळाला, आल्या होत्या. बरं मला ठीक आहे. तिथून तो ऑफिसमध्ये गेला. ऑफिस बघितलं तर ऑफिस उघडंच. त्याला थोडं संशय वाटला, परत साहेबाला फोन लावला, संजय सावंतला. साहेब, तुम्हाला मी चावी मागितली होती, ऑफिसची चावी द्या, मी इकडे बघतो. तर तुम्ही म्हणले थोड्या वेळाने चावी पाठवतो तुला, पण ऑफिसमध्ये काय बघण्यासारखं नाही, लाईटी बंद आहेत, काय नाही विशेष एवढं. आणि तुम्ही काय मला चावी दिली नाही, पण मी इथं आलो तर ऑफिसचं उघडच आहे. मग तुम्ही मला खोटे कसं काय बोलले? आता ज्याचं गमावतं त्याला कळतं काय विषय ते. त्याने आपली थातरमात्र उत्तर दिली. ऑफिसमध्ये काय नाही, ऑफिसमध्ये कशाला जातो तू असं, पोलीस तपास करतील ना अमकं तमकं. येता नवऱ्याचं काय समाधान व्हाय ना, बायको बेपत्ता. ऑफिसचं उघडलं, सगळा अंधार, लाईट लावली, एका कोपऱ्यात ती पोतं रखतोय, भिंतीवर रखतं. त्याचं अवसानच गळालं त्या दिनेश मूनचं. काय घडलं असन किंवा काय गातपात, लगेच संशय आला. पोतं दिसलं, त्यांनी फाटावर जाऊन पोत्याची गाठण सोडली, तर त्यांच्या पत्नी पूनम मून यांचा मृतदेह आत होता. पटकन त्यांनी पोलीस स्टेशनला फोन लावला. पोलीस स्टेशन इतका गंभीर विषय, लगेच हजर. तिथं काय विषय आहे का? मग ती कुणी केली, काय केली, सगळं ही ती चौकशी. जी मृत आहे महिला, त्या महिलेच्या पतीला विचारलं, आपल्या पत्नीचा खून झाला आहे, तुमचा कोणावर संशय आहे का बाबा? काय म्हणले आहे ना. थातुरमातुर उत्तर देणे अमकं तमकं ह्या संजय सावंतवर आणि त्याच्या बायको स्वाती सावंतवर माझा संशय बाबा, त्यांनी सांगितलं. आता क्राईम तर एक विषय असा असतो की कुणी काय किती मोठा असून द्या, काय असून द्या,
एकदा कचाट्यात घालून कायद्याची त्याला सुट्टी नाही. हा, नाही तर ते सोशल मीडिया दबाव असतो लोकांच्या. उदाहरणार्थ आता मंत्री आहेत ना, मंत्र्यांनी जर एखाद्याला ठोकलं आणि मारलं एखाद्याला, तरी मंत्री सुद्धा आत जाणार. पण ती लय हुशार राहतात. ती काय करायचं माहिती आहे का, 10-12 पोलिसाच्या गाड्या पुढं, ॲम्ब्युलन्स सकट 2-4 अजून मागं, त्याच्या पाठीमागं केअरभर हे 17 उचलणारे कार्यकर्त्यांचे काय असते आता त्यांची बी काही हातून कामं कॉन्ट्रॅक्ट बिंट्रॅक्ट असतात रस्ते ते जाऊन द्या. बरोबर रेंजमध्ये मध्ये चालतात. नको आपल्याकडून काय व्हायला, काही होऊ द्या तिकडं, वाटलं होऊ द्या, पण आपलं पद सेफ पाहिजे असं असतं. तू त्याचं होत नाही काय, पण गावलं कचड्या गावलं की सुट्टी नाही. आता हे गावलंच होतं. 3 अटक केली पोलिसांनी कायदेशीररित्या. पण ती मुलगी त्यांची जी आहे त्यांनी मारहाण केली ही ते सगळं त्यांनी कबूल केलं. त्यांनी म्हणजे गुन्हा काढला, आम्ही मारलं, सैशन मारलं, असं तसं त्यांनी कबूल केलं. पण महत्त्वाचा पॉईंट असा आहे, 18 वर्ष पूर्ण नसल्यामुळं त्या मुलीचं तिला रवानगीची सुधारगृहात करण्यात आली. ही 2 पती पत्नी अटक आहेत. आता ह्यांच्यावर जी कलमं लावल्यात ना, ही गुन्हा मर्डरचं कलम लावलेलं आहे, हत्या करणे 103/1, 61(2) आणि ॲट्रॉसिटी 2015 या कायद्यानुसार कलम 3/2 हे सगळे कलम लावून हे रितसर आता अटक आहेत. फक्त आता पोलीस यंत्रणेचा भाग असा आहे की ही जी व्यक्ती पुरावे गोळा करणे आणि पुरावे सकट ते आरोपी न्यायालयात हजर करणे ही पोलिसांची जबाबदारी ध्यानात ठेवा. आता इथं परत त्याच विषय येतो, एका बाजूला श्रीमंत एका बाजूला गरीब, ही 2 धर्म आहेत बरं का, खतरनाक. श्रीमंत आणि गरीब, आणि गरीब असले अवघड हो, काहीच त्याचं ऐकून घेत नाही. त्याचा शर्ट 500 रुपयाचा 400 रुपयाचा असला ना अवघड, त्याची दाढी वाढलेली असली ना त्याचा अवघड आहे. पण असं जॅकेट फिकेट असलं, गाडी गोडी 2-4 असे, त्याचं लय वजन येऊ हे द्या. काय होईन उद्याचं मला सांगता येणार नाही. पण कलियुग आहे, ह्या माऊलीला कमीत कमी न्याय मिळावा आणि त्याची जबाबदारी वाघेश्वरात मंदिरातला वाघेश्वर आपला शिवशंकर घेईन असं मला आतून वाटतं. हा, नाही तर काय या जगात त्यांना काय खरं नाही. पाप म्हणजे असं पाप केलं का काय म्हणून आपण गरीब जन्माला आलो असं अशी परिस्थिती आहे. त्या पूनमबाईंना न्याय मिळावा अशी अपेक्षा. रामकृष्ण हरी माऊली.